Today's play activity is clapping numbers, which comes under the category of cognitive development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to learn number names and to count. For this we need a large group of students. How we have to play this activity? Pin a number badge each onto the children and make them stand in a circle. You stand in the center and clap. If you clap 3 times, the child with the number 3 badge must sit down. Continue the game till all the children sit down. When variation is possible here, call out a number and the children with that number badge should clap that many times. For example, if you call out 6, the children with a number badge clap 6 times. Second variation is possible here. Instead of number badges, collect old greeting cards and paste numbers inside each card. Give each child a card and play the game of clapping numbers. Children have to open their cards to find their number and this adds to the mystery and fun. क्लॅपिंग नंबर ही एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांची आकलन क्षमता वाढते. ह्यामध्ये आपल्याला नंबर कार्ड्स किंवा फ्लॅश कार्ड्स असेल ज्याच्यावर नंबर्स लिहिलेले असतील ते फ्लॅश कार्ड्स किंवा नंबर कार्ड्स घ्यायचे आहे. 1 to 10 or 1 to 20 पर्यंत नंबर असणारे आपण कार्ड्स इथे घेऊ शकतो. त्यानंतर प्रत्येक मुलाला एक एक नंबर आपण पेननी लावायचा किंवा सेलो टेपनी लावू शकतो. आणि हे मुलं सगळे सर्कलमध्ये उभे आहे. आपण सेंटरमध्ये उभं राहू शकतो आणि आपण जर 3 वेळा टाळ्या वाजवल्या तर 3 नंबर असणारा मुलगा खाली बसेल. अशा पद्धतीने एक एक मुलगा खाली बसेल आणि हा इथे गेम हा कंप्लीट होतो. त्यामध्ये एक दुसरं व्हेरिएशन असू शकतं की मॅमनी जर 6 नंबर म्हटला तर 6 नंबर कार्ड असणारा मुलगा 6 वेळा टाळा वाजवेल आणि अशा पद्धतीने सगळे मुलं 1 by 1 हा टर्न घेतील. ह्यामध्ये आणखी एक व्हेरिएशन असं होऊ शकतं की आपल्याकडे कुठले जुने ग्रीटिंग कार्ड्स असतील किंवा एन्व्हलप्स असतील त्याच्यामध्ये आपण हे छोटे नंबर कार्ड्स बनवून ठेवायचे आणि ते एन्व्हलप किंवा ग्रीटिंग कार्ड्स मुलांजवळ द्यायचे आणि आपण जेव्हा एखादा नंबर म्हणतो, फॉर एक्झाम्पल आपण 6 म्हणतो आहे, तर मग मुलांनी आपल्या एन्व्हलपमध्ये कुणाकडे 6 आहे तो शोधायचा आणि ज्याच्याकडे 6 मिळाला तर तो मुलगा हा क्लॅपिंग नंबरचा गेम खेळेल, म्हणजे तो तितक्या वेळा टाळ्या वाजवेल. असं एक हे व्हेरिएशन आहे आणि ह्याच्यातून मुलांना नंबरविषयी ज्ञान होणं खूप सहज होतं कारण मजेशीर ॲक्टिव्हिटी अशा वेगवेगळ्या घेतल्या की मुलांना अभ्यास करायला इंटरेस्ट येतो. त्यामुळे ही आपण घरी घेऊ शकतो किंवा शाळेत तर नक्की घ्यायला हवी.